रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील डोंगर खोऱ्यात वसलेल्या हातोंड पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या 13 ते 14 वर्षांपासून सुरू असलेल्या शैक्षणिक मदतीच्या उपक्रमाला आता स्थानिक तरुणांच्या सक्रिय सहभागाची भक्कम साथ मिळू लागली आहे। द्या एक हात मदतीचा, सामाजिक बांधिलकीचा, शैक्षणिक क्रांतीचा या संकल्पनेतून पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे यांनी सुरू केलेल्या उपक्रमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। हातोंड परिसरातील अनेक खेडी आणि आदिवासी वाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो। ही परिस्थिती लक्षात घेऊन राजेंद्र वाघमारे यांनी सामाजिक बांधिलकी जपत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे काम सुरू ठेवले आहे। त्यांच्या या कार्याला अनेक दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभत आहे। याच उपक्रमाला बळ देत सामाजिक कार्यकर्ते दर्शन गोळे यांच्या पुढाकाराने हातोंड पंचक्रोशीतील कसईशेत, गोंदाव, पत्र्याची वाडी, हातोंड, केळगाण आणि माठल या 6 जिल्हा परिषद शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना वॉटर बॅग आणि खाऊचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला पाहायला मिळाला। यावेळी पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मान्यवरांशी संवाद साधला। दर्शनदादा गोळे यांची ही कृतीशील साथ भविष्यातही या भागातील विद्यार्थ्यांना मिळत राहावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। तसेच या भागातील मुलांच्या भविष्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि तरुणांनी पुढे यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दर्शनदादा गोळे, त्याचप्रमाणे शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या खालापूर तालुका महिला अध्यक्षा आणि ताकई येथील लगोमाडच्या संचालिका अर्चना राजेंद्र वाघमारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वॉटर बॅग आणि खाऊचे वाटप करण्यात आले। दरम्यान पत्र्याची वाडी येथील विद्यार्थ्यांनी कागदापासून तयार केलेल्या आकर्षक टोपी मान्यवरांना भेट देत आपल्या भावना व्यक्त केल्या। विद्यार्थ्यांचे निरागस प्रेम आणि उत्स्फूर्त सहभाग उपस्थितांच्या मनाला भावला। 6ही शाळांमधील विद्यार्थी हुशार, चुणचुणीत आणि उत्साही असून त्यांच्या प्रगतीमागे शिक्षकांची मेहनत स्पष्टपणे दिसून येत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले। या उपक्रमासाठी प्राथमिक शाळा केळगांचे गोकुळ गायकवाड, तुषार अडसूळ, माठळचे लऊ जायभाई आणि हिरवंत राजावार, हातोंडचे अंकुश काकरा आणि सीमा फोंदे, गोंदावचे देवीदास जाधव, संदीप देशमुख, कसईशेतच्या रेखा पाटील आणि सचिन कदम, तसेच पत्र्याच्या वाडीचे संदीप म्हात्रे आणि राजेंद्र गोंधळी यांनी शाळेच्या वतीने मोलाचे सहकार्य केले। त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य देण्यापासून ते त्यांच्या अंगी दडलेल्या क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांना व्यासपीठ देण्यापर्यंत सुरू असलेली ही चळवळ हातोंड पंचक्रोशीतील शैक्षणिक परिवर्तनाची नवीन पहाट ठरत आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, हातोंड। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।